पाठीमागच्या काळामध्ये नाशिकच्या नगर विकास विभागाच्या माध्यमातून भूसंपादनाच्या संदर्भामध्ये काय बाबा किती शेकडो कोटीचा काय घोटाळा झाला, अशा प्रकारचा एक खोटा आणि दिशाभूल करणारा एक आरोप त्या ठिकाणी केला गेला। आपण बघितलं असेल की गेले 2 दिवस आम्ही सर्वजण प्रचाराच्या कामामध्ये व्यस्त होतो आणि म्हणून त्या विषयाची पण वस्तुस्थिती सर्व नाशिककरांच्या समोर आणि महाराष्ट्राच्या समोर आली पाहिजे। या संदर्भामध्ये आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। मला वाटतं की आता आपल्या समोर जे काही खुलासे होतील, अनेक विषयांच्या पैकी हा एक विषय असणार आहे। संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की ज्याने हे आरोप केले तेच नाशिकचे आणि उत्तर महाराष्ट्राचे संपर्काचे प्रमुख होते। त्यातल्या त्यात नाशिकमध्ये ज्या काही घडामोडी व्हायच्या त्या संपूर्ण घडामोडी त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या परवानगीनेच व्हायच्या आणि म्हणून हा तर मला वाटतं की एक विषय आता त्यांनी सुरू केलेला आहे, तर त्यांचं 10 विषयांवर आम्हाला बोलता येईल आणि एक विषय जर जनतेसमोर आले तर त्यांना तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही, अशा प्रकारची वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून आताच्या घडीला हा जो काही भूसंपादनाच्या संदर्भातला खोटा आरोप केला गेला त्याची संपूर्ण माहिती आज आम्ही आपल्या माध्यमातून संपूर्ण नाशिककरांच्या समोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवू इच्छितो।